मित्रांनो 3 इयर LLB आणि 5 इयर LLB ची जी कॅप रजिस्ट्रेशनची लास्ट डेट आहे ती आता संपत आलेली आहे आणि यापुढे 3 इयर LLB ला सेकंड एक्सटेन्शन मिळेल का, तसेच 5 इयर LLB ला फर्स्ट एक्सटेन्शन मिळेल का, सोबतच आपले जे ऑप्शन फॉर्म असतील ते कधीपासून सुरू होतील, आपल्या ज्या मेरिट लिस्ट असतील त्या कधी साधारणतः पब्लिश होतील, या सर्व गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. तर लॉ सीईटीच्या विद्यार्थ्यांसाठी असणारी ऍडमिशन काउन्सिलिंग ग्लोबल ऑनलाईन मध्ये सुरू आहे. तर या काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला 1-on-1 काउन्सिलर ऍक्सेस दिला जातो. तुम्हाला मिळालेले मार्क्स आणि तुम्हाला कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आहे याविषयी डिस्कशन केलं जातं. तसंच विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षीचा जो कट ऑफ होता, मागच्या वर्षीचे जे ऍडमिशन होते त्यानुसार कुठल्या कॉलेजला तुमचा नंबर लागू शकतो याविषयी डिसिजन देणं असेल किंवा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, तर अगदी कॅप राऊंडच्या नोटिफिकेशन पासून तर तुमच्या कॉलेजच्या ऍडमिशन पर्यंत या सर्व स्टेपमध्ये ग्लोबल ऑनलाईनचे ऍडमिशन काउन्सिलर्स तुम्हाला मदत करणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर दिलेल्या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करा आणि ही काउन्सिलिंग जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी सुरू करा. तर मित्रांनो, इथे आपण 3 इयर LLBच्या पोर्टलला आल्यानंतर इथे आपल्याला सध्या तरी डेट एक्सटेन्शनचं कुठलंही नवीन नोटिफिकेशन दिलेलं नाहीये, पण एक्झिस्टिंग आपली जी डेट आहे ती 8 जुलै आहे. म्हणजे थोडक्यात 8 जुलैपर्यंत तुम्ही तुमचे जे ॲप्लिकेशन फॉर्म आहेत ते सबमिट करू शकता. त्यानंतर सीईटी सेलने इथे कॅप राऊंडसाठी असणारं जे इन्फॉर्मेशन ब्रोशर आहे ते सुद्धा अपडेट केलेलं आहे. त्यामध्ये तुम्हाला कॅप राऊंडचे रूल्स पाहायला मिळतील. तर फायनल कॅप IB LLB 3 इयर 2026 नावाची फाईल इथे आहे, ती एकदा चेक करून घ्या. तसेच मित्रांनो, सीईटी सेलने अजून तरी कुठल्याही प्रकारचं कॅप राऊंडचं शेड्यूल अपडेट केलेलं नाहीये. म्हणजे थोडक्यात त्या शेड्यूलमध्ये फर्स्ट राऊंड कधी होईल, फर्स्ट राऊंडचं अलॉटमेंट कधी होईल, तुमच्या मेरिट लिस्ट कधी येतील, तसेच सेकंड राऊंडच्या बाबतीत काय असेल, या सर्व गोष्टी असणारं शेड्यूल अजून तरी सीईटी सेलने दिलेलं नाहीये. ज्या अर्थी आज लास्ट डेट पर्यंत सुद्धा शेड्यूल आलेलं नाहीये, त्या अर्थी सीईटी सेल मे बी 4-5 दिवसासाठी तुम्हाला 3 इयर सीईटीचं एक्सटेन्शन देऊ शकते. कारण विद्यार्थी मित्रांनो, सध्याची राज्यामधली सिच्युएशन जर पाहिली तर पावसामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ऍप्लिकेशन फॉर्म भरण्यामध्ये अडचणी येत आहेत. त्यामुळे मे बी सीईटी सेल या गोष्टीचा विचार करून एक्सटेन्शन सुद्धा देऊ शकते. त्यामुळे जर तुमचे फॉर्म इनकम्प्लीट असतील आणि तुम्हाला जर ते सबमिट करणं पॉसिबल असेल तर ड्यू डेटच्या आतमध्येच ते सबमिट करून घ्या. म्हणजे आज 8 तारीख आहे, आज संध्याकाळपर्यंत तुम्ही तुमचे फॉर्म सबमिट करून घेतलेलं कधीही चांगलं राहील. त्यानंतर जर सीईटी सेलने एक्सटेन्शन दिलं तर मे बी 4-5 दिवसाचं एक्सटेन्शन आपण एक्सपेक्ट करूयात. आणि पुढे मग नेक्स्ट वीकमध्ये 15-16 तारखेच्या आसपास त्या केसमध्ये तुमची अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट पब्लिश होईल आणि त्यानंतर साधारणतः 20 ते 25 या तारखेच्या मध्ये तुमचे ऑप्शन फॉर्म फिलअप करण्यासाठी तुम्हाला विचारलं जाईल. मग त्या दरम्यान तुमची फायनल मेरिट लिस्ट ज्याच्यामध्ये तुमचे रँक असतात ते सुद्धा सीईटी सेल पब्लिश करून देईल. तर अशा पद्धतीने एकंदर 3 इयर सीईटीसाठी आपण एक्सपेक्ट करू शकतो. जर एक्सटेन्शन दिलंच तर 4 ते 5 दिवस एक्सटेन्शन मिळेल. त्यानंतर नेक्स्ट वीकमध्ये 15 तारखेच्या आसपास अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट पब्लिश होईल आणि त्याच्या पुढच्या वीकमध्ये 21 ते 25 मध्ये आपली फायनल मेरिट लिस्ट येऊन आपल्याला ऑप्शन फॉर्म सुद्धा फिलअप करावे लागतील. तर हे झालं डेडलाईन विषयी. आता आपण जर रजिस्ट्रेशनचा स्टेटस पाहिला तर टोटल नवीन रजिस्ट्रेशन हे 52,281 झालेले आहेत. 44,213 फॉर्म लॉक्ड आहेत आणि 33,876 फॉर्म हे व्हेरीफाय झालेले आहेत. म्हणजे अजूनही बरेचसे फॉर्म व्हेरीफाय होणं बाकी आहे. त्यामुळे तुमचा फॉर्म जर व्हेरीफाय झाला नसेल तर तो लवकरच होऊन जाईल, त्यामुळे त्याची काळजी करू नका. हे जर स्टॅटिस्टिक आपण मागच्या वर्षीचं पाहिलं तर इथे आपण पाहू शकतो टोटल नवीन रजिस्ट्रेशन हे 59,306 झाले होते आणि त्यापैकी 54,466 ॲप्लिकेशन लॉक होऊन 44,783 ॲप्लिकेशन्स व्हेरीफाय झाले होते. यावर्षी तोच नंबर 33,876 व्हेरीफाईड ॲप्लिकेशन्स आहेत. म्हणून अजूनही ॲप्लिकेशन्स येणं, ॲप्लिकेशन्स व्हेरीफाय होणं बाकी आहे. म्हणून आपण याच्यामध्ये 4 ते 5 दिवसाचं एक्सटेन्शन एक्सपेक्ट करू शकतो. आता आपण 5 इयर सीईटीच्या बाबतीत बोलूयात. इथे 5 इयर सीईटीच्या पोर्टलवरती सीईटी सेलने कॅप राऊंडचं इन्फॉर्मेशन ब्रोशर सुद्धा दिलेलं आहे. तसेच सीईटी सेलने जी लास्ट डेट आहे ती आपल्याला 9 जुलै सांगितलेली आहे.
आणि 3 इयर सीईटीच्या बाबतीत जसं एका आठवड्याचं एक्सटेन्शन सीईटी सेलने दिलं होतं, सेम त्याच पद्धतीने आपण 5 इयर सीईटीच्या बाबतीत साधारणतः एका आठवड्याचं एक्सटेन्शन एक्सपेक्ट करू शकतो. साधारणतः एक 8 दिवसाचं एक्सटेन्शन आपण एक्सपेक्ट करू शकतो. आता विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला 8 दिवस एक्सटेन्शन मिळालं तर मे बी नेक्स्ट वीकमध्ये 20 तारखेच्या आसपास तुम्हाला तुमची अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट मिळेल आणि 25 तारखेच्या आसपास तुमची फायनल मेरिट लिस्ट जी आहे ती पब्लिश केली जाईल आणि 25 ते 30 मध्ये तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिलिंगसाठी विचारलं जाईल. ठीक आहे, हे होतं 5 इयर LLBच्या डेडलाईन्स विषयी. आता आपण 5 इयर LLBचा ॲप्लिकेशन फॉर्मचा स्टेटस चेक करूयात. यावर्षी काय आहे आणि मागच्या वर्षी कशा पद्धतीने स्टॅटिस्टिक होतं. तर यावर्षी आपण इथे पाहू शकतो नवीन रजिस्ट्रेशन 18,753 आत्तापर्यंत झालेले आहेत. त्यापैकी 14,800 फॉर्म लॉक्ड आहेत आणि 12,453 ॲप्लिकेशन्स व्हेरीफाईड आहेत. हाच डेटा जर आपण मागच्या वर्षाशी कम्पेअर केला तर मागच्या वर्षी 17,874 नवीन रजिस्ट्रेशन झाले होते. त्यापैकी 16,122 ॲप्लिकेशन लॉक्ड होते आणि 14,446 ॲप्लिकेशन्स हे फायनली व्हेरीफाईड झाले होते. यानी याच वर्षी तो नंबर 12,453 व्हेरीफाईड ॲप्लिकेशन्स आहेत. म्हणून इथे सुद्धा सीईटी सेल एक्सटेन्शन देईल. नवीन रजिस्ट्रेशन 18,000 झालेले आहेत, म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा हा नंबर जो आहे तो जास्त आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर अशा पद्धतीने आपण एकंदर एक्सपेक्ट करू शकतो की सीईटी सेल यापुढे 3 इयर सीईटीला 4-5 दिवसाचं आणि 5 इयर सीईटीला साधारणतः 8 दिवसाचं एक्सटेन्शन देईल आणि त्यापुढे अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट, फायनल मेरिट लिस्ट 5-5 दिवसाच्या अंतराने मिळेल आणि शेवटी या मंथ एंडला तुम्हाला तुमचे कॉलेज ऑप्शन फॉर्म जे आहेत ते फिलअप करावे लागतील. ठीक आहे, तर या सर्व प्रोसेसमध्ये तुमच्या ॲप्लिकेशनपासून तर तुमच्या कॉलेज ॲडमिशनपर्यंत तुम्हाला गाईड करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनची ॲडमिशन काउन्सिलिंग सुरू आहे आणि या काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला 1-on-1 काउन्सिलर ॲक्सेस दिला जातो. तुम्हाला मिळालेले मार्क्स आणि तुम्हाला कुठल्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे याविषयी डिस्कशन केलं जातं. तसंच विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षीचा जो कट ऑफ होता, मागच्या वर्षीचे जे ॲडमिशन होते त्यानुसार कुठल्या कॉलेजला तुमचा नंबर लागू शकतो याविषयी डिसिजन देणं असेल किंवा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, तर अगदी कॅप राऊंडच्या नोटिफिकेशन पासून तर तुमच्या कॉलेजच्या ॲडमिशन पर्यंत या सर्व स्टेपमध्ये ग्लोबल ऑनलाईनचे ॲडमिशन काउन्सिलर्स तुम्हाला मदत करणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर दिलेल्या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करा आणि ही काउन्सिलिंग जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्याची तयारी सुरू करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.